स्वामींची ही अधिक मासातील सेवा, जी अनेक भक्तांच्या मते अद्भुत अनुभव देणारी ठरू शकते. होय, फक्त 11 वेळा आपण स्वामींच्या या मंत्राचा जप करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू, दत्तगुरु आणि संत महात्म्यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेला जप, दान आणि सेवा ही अनेक पटींनी फळ देते अशी श्रद्धा आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर अधिक मासात ही सोपी सेवा आवर्जून करा. यासाठी काय करायचंय तर अधिक महिन्यातील गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर मन शांत करून स्वामींना नमस्कार करा आणि यावेळी 11 वेळा तारक मंत्राचा जप करा. होय, तारक मंत्र. हा मंत्र जप पूर्ण झाला तर त्यानंतर आपल्या मनातील इच्छा, अडचण किंवा चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. भक्तांची श्रद्धा आहे की अधिक मासात केलेले हे नामस्मरण मनाला सकारात्मक ऊर्जा देते, भीती दूर करते आणि संकटांचा सामना करण्याचं बळ भक्तांना प्रदान करते. मात्र लक्षात ठेवा, चमत्कार मंत्रात नसतो तर आपल्या श्रद्धा, विश्वास आणि सातत्यपूर्ण सेवेमध्ये असतो. म्हणूनच या अधिक महिन्यात रोज काही मिनिटं काढा किंवा फक्त अधिक महिन्याच्या गुरुवारी आपण स्वामींचं नामस्मरण करून ही छोटी सेवा नक्कीच करू शकता. या तारक मंत्राचं महात्म्य असं की श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्तीच. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर एक मानसिक बळ आपल्याला मिळतं. शिवाय जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संतलयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. तुम्ही कधी तारक मंत्राचा जप केला असेल तर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा. आता अधिक महिन्यात प्रत्येक गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र म्हणावा असं सांगितलं जातं. कारण तारक मंत्रामध्ये ताकद आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणावा असं म्हणतात. पण का? कारण प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळी सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. मनापासून सेवा करावी असं सांगितलं जातं. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेनं या गोष्टी कराव्यात असंही सांगितलं जातं. कारण अधिक मासातील या उपासनेनं अनेक पटींनी पुण्य मिळतंच. शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल. कारण स्वामींवर संपूर्ण श्रद्धा असेल तर या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतोच, असा भक्तांचा अनुभव आहे. म्हणून स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या, संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा सुद्धा देतील असाही विश्वास आपण ठेवावा. कारण श्रद्धा महत्वाची. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव नक्कीच येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं, असा अनेकांचा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच घेऊ शकता. तुम्हालाही तारक मंत्रामुळे काही विशेष अनुभव आले असतील तर शेअर करायला विसरू नका. आता अधिक मासातील स्वामी मंत्राचे महात्म्य आपण अनुभवू शकताच. शिवाय गुरुचरित्रातील असा एक अध्याय आहे जो तुम्हाला अधिक पटींनी लाभ मिळवून देऊ शकतो. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू आणि सद्गुरू उपासनेसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो. स्वामी समर्थ भक्तांनी या काळात मंत्र जपाबरोबरच गुरुचरित्राचे पारायण केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ मिळतो अशी ही श्रद्धा आहे. स्वामी मंत्र जपत असाल तर गुरुचरित्रातील काही अध्याय तुम्ही वाचू शकता. जसे अध्याय 14 ज्यामध्ये गुरुसेवेचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती सांगितली आहे. अध्याय 18 ज्यामध्ये संकट निवारण आणि गुरुकृपेचे महात्म्य सांगितले आहे. त्याचबरोबर 40वा अध्याय जो मनोकामना पूर्तीसाठी लोकप्रिय मानला जाणारा अध्याय आहे. याही व्यतिरिक्त अध्याय 51 सद्गुरूंचे स्वरूप आणि भक्तांवरील कृपा यात सांगितले आहे. शिवाय अध्याय 52 हा गुरुचरित्राचा सार मानला जाणारा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. मग यासाठी आपण अधिक मासात 108 वेळा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून गुरुचरित्राचा 51वा किंवा 52वा अध्याय वाचल्यास मनशांती, श्रद्धा आणि गुरुकृपेची अनुभूती मिळते अशी ही भक्तांची श्रद्धा आहे. त्याचबरोबर आधी सांगितलेले अध्याय सुद्धा आपण अधिक महिन्याच्या गुरुवारी वाचू शकता आणि त्याचे फळ तुम्ही प्राप्त करू शकता.
आता अधिक महिन्यात स्वामी समर्थांचा मंत्र असेल किंवा मग गुरुचरित्रातील एक अध्याय असेल, तो आवर्जून वाचल्यास आपल्याला स्वामींची प्रचिती येते असे भक्तांचे अनेक अनुभव आहेत. आपणही हे अनुभव घ्या आणि स्वामींची ही सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करा. कारण मान्यता आहे की यामुळे गुरुकृपा अधिक वेगाने प्राप्त होते. मग स्वामींच्या तारक मंत्राने आणि गुरुचरित्रातील या अध्यायाने अधिक महिन्यात केलेल्या या सेवेचे तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. अधिक महिन्यात स्वामींची कोणती विशेष सेवा तुम्ही करता आणि त्यामुळे तुम्हाला काय अनुभव आले, कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.